श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 5. मेधावी कन्या श्री शंकरांकडे वर मागते. पती दे असे 5 वेळा म्हणते. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. कालच्या अध्यायात कृष्णाने युधिष्ठिरास मेधावी ऋषींची गोष्ट सांगितली. मेधावी कन्येने दुर्वास ऋषींना आपले सर्व दुःख सांगितले. त्यावर दुर्वास ऋषी तिला म्हणाले, कन्ये, रडू नकोस. दुःख दूर करणारा दुर्मिळ उपाय तुला सांगतो. अधिक मासात करायचे ते व्रत असते. या महिन्यापासून 3रा महिना अधिक महिना येतो. याचे महात्म्य फार मोठे आहे. याच्या इतका कोणताच महिना पुण्यदायक नाही. 12,000 वर्षे गंगेत स्नान करून, सिंहस्थात गोदावरी स्नान करून जेवढे पुण्य मिळते तेवढे पुण्य या महिन्यात कोणत्याही शुद्ध पाण्यात स्नान केल्याने मिळते. माझे तपसामर्थ्य या महिन्यामुळेच आहे. दुर्वास मुनींनी त्या कन्येस भरपूर चांगला उपदेश केला. पण त्या मूढबुद्धीच्या मुलीने दुर्वासांना प्रत्युत्तर दिले. ती म्हणाली, हे मुनिवर्य, तुम्ही काय सांगता ते मला काहीच कळत नाही. माघ, कार्तिक, वैशाख हे महिने उत्तम फळ देतातच. अंबिका, गणेश देवता इच्छा पूर्ण करतातच, की तुम्ही मलमासाची एवढी स्तुती का करतात? तिच्या या वक्तव्याने दुर्वास ऋषी रागाने लाल झाले. ते पण मित्राची मुलगी अजाण असल्यामुळे त्यांनी आपला राग आवरता घेतला. तिला शाप देणे योग्य वाटले नाही. मी तुझ्यावर रागवत नाही. तुला जसे वाटेल तसे कर. पण तुला एवढे सांगतो की तू या मलमासाची निंदा करू नकोस. त्याचे फळ तुला या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी नक्की भोगावे लागेल. मी आता बद्रिकावनात जातो आहे. जे विधिलिखित आहे ते टळत नाही, हेच खरे. हे बोलून दुर्वास ऋषी निघून गेले. आपले काहीतरी चुकले हे त्या कन्येच्या लक्षात आले. काही दिवसांनी तिने शंकरांची आराधना केली. इंद्राने त्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. खडतर तप पाहून शंकर प्रसन्न झालेत. अत्यंत तेजस्वी शिवाचे दर्शन होताच त्या कन्येच्या अंगात बळ संचारले. तिने शंकरांची स्तुती केली. शंकर तिला म्हणालेत, काय हवे ते तू माग. ती म्हणाली, मला पती द्या. तळमळीने ती हेच वाक्य 5 वेळा म्हणाली. 5 वेळा वर मागितल्याने तुला 5 पती मिळतील, असे श्री शंकर म्हणाले. हे ऐकून तिला फार दुःख झाले. तेव्हा शंकर म्हणाले, 5 पती पुढच्या जन्मी मिळतील तरी तू पतिव्रताच होशील. तू दुर्वास ऋषींचा अपमान केलास, पुरुषोत्तम मासाची निंदा केली, त्या पापाचे फळ तुला भोगावेच लागेल. असे म्हणून भगवान शंकर गुप्त झाले. त्यानंतर कालांतराने ती कन्याही मरण पावली. त्याच काळात द्रुपद पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करत होता. त्या यज्ञातून ही कन्या द्रौपदी यज्ञसेनी म्हणून प्रकट झाली. तुम्ही या अयोनी संभव द्रुपद कन्येमुळे तिचे 5 पती झालात. ती माझी भगिनी आहे. एरवी मी तिला नरकात पाठवले असते. यापुढे अधिक मास येईल तेव्हा दान धर्म पुण्य करा. पांडवांनी अधिक मासाचे व्रत पूर्ण केले, त्यामुळे त्यांचा महाभारतात विजय झाला. द्यूतात हरवलेले सर्व काही परत मिळाले. ही झाली द्रौपदीची कथा. पुरुषोत्तम मासाचे व्रत केल्यास सर्व सुखे प्राप्त होतात. त्याची कथा मी पुढे सांगतो. इति श्री अधिक मास महात्म्य अध्याय 5 समाप्त. श्री भगवान विष्णू महाराज की जय.